नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघणार आहोत की क्वांटमध्ये मार्क कसे इम्प्रूव्ह करायचे. ज्या कॅल्क्युलेशन ट्रिक्स आहेत किंवा सगळं सिलेबस झाल्यानंतर तुम्ही ज्या मॉक देणार आहेत, ॲनालाइज त्या कशा करायच्या आहेत आणि ओव्हरऑल जी मॉक टेस्टमध्ये येणारे मार्क आहेत ते कसे इम्प्रूव्ह करायचे, हे सगळं आपण बघणार आहोत. तर मग सुरुवात करूया. सगळ्यात पहिला पॉईंट आपण बघूया तो म्हणजे बिल्ड बेसिक्स. तर बेसिकमध्ये जे आलं तर तुम्ही तुमचा सिलेबस पहिला कवर करायचा आहे. सिलेबस कवर करण्यात 30 ते 60 दिवस 2 महिन्याच्या आसपास लागले तरी चालतील. त्यापेक्षा जास्त वेळ तुम्ही घेऊ नका. 2 महिन्यामध्ये तुम्ही जे क्वांटमध्ये चॅप्टर आहेत बेसिकपासनं सगळे क्लिअर करा, सगळे कन्सेप्ट बघून घ्या, त्याचे नोट्स पण व्यवस्थित बनवा आणि असे बनवा की तुम्ही दुसऱ्या वेळी जेव्हा रिव्हिजन करणारे मल्टिपल टाईम्स तेव्हा तुम्हाला परत व्हिडिओ लेक्चर बघून किंवा दुसऱ्या नोट्स कोणत्या बघायचे आहे हे काही डाऊट येणार नाही आणि तुम्ही त्या नोट्समधूनच करू शकणार. तर मग हे सगळं करायचं आहे. आणि बेसिकसाठी जे स्क्वेअर क्यूब टेबल्स आहेत, फ्रॅक्शन टू पर्सेंटेज कन्व्हर्जन्स आहेत किंवा DIचे ज्या ट्रिक्स आहेत आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन हे एक महत्त्वाचा टॉपिक येतो क्वांटच्यासाठी. तर यामध्ये ज्याच्या सिम्पल ट्रिक्स आहेत किंवा शॉर्टकट आहेत हे यूट्यूबवर बऱ्याच टीचर्सनी वन शॉट अपलोड केलेले, तर ते तुम्ही बघून घ्यायचे. आणि त्याच्या पण वाटल्यास तर ट्रिक्सच्या तुम्ही आधी जोपर्यंत तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये येत नाही तोपर्यंत त्याच्या नोट्स बनवू शकता आणि त्यानंतर त्याची प्रॅक्टिस करू शकता. तर बेसिक असं बिल्डअप करायचे की तुम्ही रोज प्रॅक्टिस करायची. सिम्प्लिफिकेशनचे 10 ते 15 क्वेश्चन, ॲप्रॉक्झिमेशनचं पण सेम तसंच, डेटा अँड रिपिटेशन, फ्रॅक्शन टू पर्सेंटेज कन्व्हर्जन, टेबल्स, स्क्वेअर रूट्स, क्यूब रूट्स आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन, ही सगळी इक्वेशनची प्रॅक्टिस पण तुम्ही करत राहायची आहे. त्यासाठी तुम्ही व्हायरल मॅथ्सचं रोज 6 वाजता सेशन असतं. हे मी लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं स्ट्रॅटेजीज या, त्यात तेच मी तुम्हाला सांगते की तुम्ही ते बघू शकता. तुमचं बेसिक जेवढं जास्त चांगलं इम्प्रूव्ह होणार आहे तेवढेच तुमचे क्वांटच्या मॉकमध्ये मार्क चांगले येणार आहेत. आणि ह्या ज्या शॉर्ट ट्रिक्स आहेत स्क्वेअर रूटच्या, क्यूब रूटच्या, क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या, जेव्हा तुम्ही ॲरिथमॅटिकचं सिलेबस कंप्लीट करणार आहे आणि जेव्हा तुम्ही मॉक द्यायला घेणार आहे, ह्याच्या सगळ्या शॉर्ट ट्रिक आहेत आणि सिम्पल ट्रिक आहेत. ॲरिथमॅटिक सॉल्व करताना ह्याच तुम्हाला काम येणार आहे. ॲरिथमॅटिकचे क्वेश्चन तेव्हाच जास्ती लवकर सॉल्व होतील जेव्हा तुमचे बाकीचे जे कन्सेप्ट आहे जसं की मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, सबस्ट्रॅक्शन, ॲडिशन, स्क्वेअर लवकर कसे काढायचे, क्यूब कसे काढायचे, हे जेवढं तुम्ही फास्ट करणार आहे त्यानंतरच तुमच्या ॲरिथमॅटिकला पण स्पीड मिळणार आहे. आणि ॲरिथमॅटिक पण मेन असते, नुसतं DI किंवा स्पीड मॅथ करून क्वांटच्या मॉकमध्ये नंबर येत नाही. तर तुमचं बेसिक चांगलं असणं गरजेचं आहे. फाउंडेशन लेवलपासून तुम्ही सगळं क्लिअर करून घ्या. सेकंड पॉईंट आहे मास्टर शॉर्टकट्स. शॉर्टकट म्हणजे काय, तर ज्या सगळ्या कॅल्क्युलेशनच्या मेथड्स आहेत ज्या तुम्ही सिलेबस कंप्लीट करताना बघणार आहेत, त्या ॲरिथमॅटिकमध्ये असो, क्वाड्रॅटिक इक्वेशन, स्पीड मॅथ्स किंवा कोणत्या पण मॅथ्सच्या टॉपिकमध्ये असो, ज्या शॉर्टकट मेथड्स आहेत त्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. त्याची तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस केली पाहिजे. जेवढे ते तुमच्या प्रॅक्टिसमध्ये असणार आहे तेवढेच तुम्हाला क्वेश्चन सोडवताना पण इझी जाणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्पीड मॅथवाले जे सगळे क्वेश्चन आहेत, सिम्प्लिफिकेशन, ॲप्रॉक्झिमेशन, याच्या सगळ्या सिम्पल ट्रिक्स आहेत त्या तुम्ही वन शॉटमध्ये बघून क्लिअर करून घेतल्यानंतर त्या क्वेश्चनची रोजच्या रोज प्रॅक्टिस करत जायची आहे. कन्सेप्ट आपल्याला वाढवायचीच आहे, ॲक्युरेसी पण ठेवायची आहे. तिथं प्रॅक्टिसचाच रोल असतो, कारण कमी टाईममध्ये आपल्याला जास्तीत जास्त क्वेश्चन अटेंड करायचे. तर मास्टर शॉर्टकट्स म्हणजे सगळे शॉर्टकट तुम्हाला माहिती असले पाहिजे, शॉर्ट ट्रिक माहिती असले पाहिजे आणि क्वेश्चनच्या ज्या सगळ्या सिम्पल कन्सेप्ट आहेत, सिम्पल मेथड्स आहेत त्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. आता थर्ड पॉईंट आहे कन्सिस्टंट प्रॅक्टिस. प्रॅक्टिस, आता जेव्हा तुम्ही सगळा सिलेबस कवर करणार आहे, तुम्ही सगळे टॉपिकचे क्विजेस द्यायला पण चालू करायचे जेव्हा तुमचे 50 ते 60% सिलेबस कवर होत आल्यावर. आणि मेन गोष्ट म्हणजे 2 महिने जास्तीत जास्त, त्यापेक्षा जास्त तुम्ही सिलेबस कवर करायला देऊ नका. नंतर प्रॅक्टिस आणि मॉकला जास्त वेळ लागणार आहे, कारण सगळे नंतर एक्झाम सुरू झाल्यावर ऑगस्टच्या नंतर डिसेंबरपर्यंत एक्झाम शेड्यूल असणार आहे. तुम्हाला प्रॅक्टिसला जास्त वेळ द्यायचा आहे. त्यामुळे थर्ड पॉईंट आहे कन्सिस्टंट प्रॅक्टिस. आता जेव्हा तुम्ही सगळे सिलेबस कंप्लीट करणार आहे, तुम्ही त्या नोट्स नोट डाऊन करून घेणार आहेत, सगळे कन्सेप्ट बघणार आहेत, तर जेव्हा तुम्ही टीचरकडून ते समजणार आहेत तेव्हा तुम्हाला स्टार्टिंगला समजणार नाही आहे किंवा काही ना असं होईल, एकदा बघितलं तरी समजत नाही आहे, दुसऱ्यांदा बघितलं तरी कळत नाही आहे, पण तुम्ही ते कंटिन्युटी करायची आहे. माझ्यासोबत पण असं झालं होतं की काही टॉपिक्स होते, कंपाऊंड इंटरेस्ट, एक्झाम्पल अजून एक होता ॲव्हरेजचे, पण काही कॉन्सेप्ट मला बऱ्याच वेळा समजत नव्हते.
तर इतके मल्टिपल टाईम्स त्याची रिव्हिजन केली आणि मल्टिपल टाईम्स ते मी चॅप्टर परत बघितले, त्यानंतर माझी ते रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये आले. त्यामुळं कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. तो चॅप्टर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही त्याला जास्त वेळ द्या, कारण नंतर मॉकमध्ये मार्क कमी आल्यानंतर बघण्यापेक्षा आत्ता सध्या हा टाईम युटिलाइज करा. जास्तीत जास्त कन्सेप्ट कसे तुम्हाला समजतील ते तुम्ही बघायचे. सगळ्यात महत्त्वाचं रेशो पर्सेंटेज हे टॉपिक तुम्ही एकदम बेसिकपासून स्ट्रॉंग करून घ्यायचे, कारण बाकीचे जे सगळे अरिथमॅटिकचे टॉपिक्स आहेत ते त्यावरच डिपेंड आहे. आणि डेटा इंटरप्रिटेशन जेव्हा तुम्ही मॉकमध्ये सॉल्व करणार तेव्हा तुमच्या लक्षात येईल की त्यामध्ये सुद्धा रेशो पर्सेंटेज आणि अरिथमॅटिकचे काही चॅप्टरचा रोल येतो, त्यावर पण बरेच DI फॉर्म होतात. तर त्यामुळे तुम्हाला कन्सिस्टंट प्रॅक्टिस ठेवायची आहे. आणि जसं जसं तुम्ही हे सिलेबस कवर करत जाणार आहे त्यानंतर तुम्ही सेक्शनल मॉक टेस्ट द्यायचे आहेत की आशिष अरोरा सर आहेत त्यांना तुम्ही फॉलो करा. ते नेहमी आहे ना मेन्स लेवलचे किंवा प्री लेवलचे मिक्स क्वेश्चन घेऊन येत असतात, PYQ घेऊन येतात, ॲरिथमॅटिकचे क्वेश्चन घेऊन येतात किंवा स्पीड मॅथची प्रॅक्टिस करून घेतात. त्यांची प्लेलिस्ट आहे, तुम्ही यूट्यूब चॅनलला जाऊन बघा. स्टडीफाईडवरती सगळे व्हिडिओ त्यांनी अपलोड केले आहेत, तिथून तुम्ही प्रॅक्टिस करायला सुरुवात करा. आणि सगळ्यात पहिले तुम्ही व्हिडिओमधून बघून प्रॅक्टिस करा आणि नंतर एका पॉईंटला आल्यानंतर थोडी तुम्ही त्यासोबत हॅबिट बनवली की तुम्ही मॉक टेस्ट द्यायला पण सुरुवात करा. 4th पॉईंट आहे मॉक टेस्ट. मॉक टेस्ट ह्या तुम्ही मी तर तुम्हाला प्लॅटफॉर्म सांगितले सगळे, तिथून तुम्ही देऊ शकता. अड्डाच्या प्लॅटफॉर्मवरून, गाईडली, टेक्स्ट बुक, येस ऑफिसर आणि ऑलिव्ह बोर्ड या सगळ्यावरून तुम्ही मॉक टेस्ट देऊ शकता. सिलेबस जेव्हा तुम्ही कवर करता येणार आहे तुम्ही आधी व्हिडिओ सोर्सच्या थ्रू प्रॅक्टिस करणार आहे, नंतर तुम्ही स्वतः बुकमधून प्रॅक्टिस करणार आहे किंवा PDF मधून प्रॅक्टिस करणार आहे. त्यासोबतच त्या ईच चॅप्टरची जी सेपरेट क्विज येते किंवा सेपरेट टेस्ट येते ती तुम्ही द्यायची आहे, कारण तुम्ही नुसते बुकमध्ये किंवा ऑफलाईन प्रॅक्टिस करत बसले तर तुम्हाला समजणार नाही की तुम्ही स्वतः त्या कमी टाईममध्ये तो क्वेश्चन टॅकल करू शकताय की नाही. त्यामुळे ती सेपरेट स्पेसिफिक टेस्ट जी येते किंवा क्विज जी येते ती क्विज तुम्ही सेपरेट टॉपिकची द्यायची आहे आणि त्यानंतरच तुम्ही क्वांटची जी पूर्ण सेक्शनल टेस्ट आहे ती द्यायला सुरुवात करायची आहे. म्हणजे ती 30 किंवा 35 मार्कची येते किंवा एक्झामनुसार ती व्हॅरी पण होती. तर आधी सगळे टॉपिक तुम्ही बघून घ्यायचे, तुमचे कोणते स्ट्रेंथ आहेत, कोणते विकनेस आहेत आणि मग मॉक टेस्ट द्यायला सुरुवात करायची. आणि स्टार्टिंगला होणार आहे की तुम्हाला टायमरसोबत खूप असं लोड येईन की होतच नाही आहे क्वेश्चन किंवा स्पीड मॅथमध्येच वेळ निघून जातो आहे. माझं पण असंच व्हायचं किंवा DYमध्येच वेळ निघून जातं आहे, अरिथमॅटिककडे जाता पण येत नाही आहे. पण हे प्रॅक्टिसनेच होणार आहे. आणि मेन्सचे मॉक पण देऊ शकता. मेन्सचे मॉक तुम्ही सिलेबस झाल्यानंतर जेव्हा तुम्ही सेक्शनल टेस्ट देणार आहेत 3 ते 4 महिने झाल्यानंतर पण मेन्सचे मॉक द्यायला सुरू करू शकता किंवा जास्तीत जास्त 3 महिने. तर डिपेंड करतं की तुम्ही सिलेबस कसा करताय आणि प्रॅक्टिस पण तुमची किती दिवसांमध्ये होती. आणि मेन्सचे मॉक हे तुम्ही वीकमधून एकदा देऊ शकता. बाकीची सेक्शनल मॉक टेस्ट ही तुम्ही रोज कंटिन्यू करायची. तर आता नेक्स्ट पॉईंट आहे ॲनालाइज मिस्टेक्स. तुम्ही ज्या मॉक टेस्ट देणार आहेत, सेक्शनल टॉपिकच्या टेस्ट देणार आहे किंवा तुम्ही क्वांटची ती मॉक टेस्ट देणार आहे, त्यानंतर तुमच्या मिस्टेक्स काय काय होत आहे, तुमचे कोणते टॉपिक वीक आहेत, कोणते टॉपिक तुमची स्ट्रेंथ आहे ते तुम्ही बघायचे. स्ट्रेंथ तर तुम्ही कंटिन्युटी ठेवायचीच आहे स्ट्रेंथ टॉपिक्सवर, पण जे टॉपिक तुमचे वीक आहेत तर हाच आपला व्हॅल्युएबल टाईम आहे, फ्रूटफुल टाईम आहे. यामध्ये जे जे तुमचे वीक टॉपिक्स आहेत त्यावर तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे, जास्तीत जास्त टायमर लावून त्याचे क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. त्यानेच तुमचे ते क्वेश्चन तुम्हाला इझी पडणार आहे आणि मॉकमध्ये मार्क चांगले येणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं होतं काय की जेव्हा आपण मॉक टेस्ट द्यायला लागतो तेव्हा सगळं न्यूच वाटतं किंवा टायमर चालू असतो, मग आपल्याला समजत नाही, थोडी आपल्याला अँक्झायटी होती की स्ट्रेस येतो, मग टायमर चालू आहे, क्वेश्चन होत नाही आहे. हे सगळं आपल्यासोबत होणार आहे, पण तरी कंटिन्युटी ठेवायची आहे. आणि मॉक टेस्ट जेव्हा आपण ईच मॉक जेव्हा देणार आहे तर त्या दिवशी नाही जमलं तर दुसऱ्या दिवशी, शक्यतो त्याच दिवशी त्या मॉकचं ॲनालिसिस करायचं आहे. आणि ती मॉक जेवढ्या मिनटाची असेल किंवा जेवढ्या वेळाची असेल त्याच्या दुप्पट वेळ हा मिस्टेक ॲनालाइज करण्यात किंवा मिस्टेक ओळखण्यात आपल्याला द्यायचा आहे. कारण मिस्टेकमधून आपण शिकलं नाही किंवा समजून घेतलं नाही तर नेक्स्ट मॉकमध्ये आपण इम्प्लिमेंट करू शकत नाही. माझं पण हे व्हायचं की मी आज समजा मॉक टेस्ट दिली तर मी तशीच ठेवली आहे किंवा उद्या परत दुसरी मॉक टेस्ट द्यायला सुरुवात केली, तर ही सगळ्यात मोठी चूक होती आणि ती आपल्या लक्षात येत नाही. तर त्या मॉकमधल्या मिस्टेक ह्या नक्की बघायच्यात आणि त्या मिस्टेकवर नेमकी काय होतं आहे, कोणता टॉपिक आपला वीक राहिला आहे, कोणत्या चॅप्टरमधून ती कन्सेप्ट येते हे सगळं बघायचं आहे आणि त्यावर प्रॅक्टिस करून ही नेक्स्ट ॲनालाइज करायची आहे आणि तिथून प्रॅक्टिस करायची आहे आणि इम्प्रूव्हमेंट करायची. तर मग
क्वांट हा असा सब्जेक्ट आहे की आपल्याला असं वाटतं हार्ड आहे किंवा समजत नाही आहे किंवा येत नाही आहे, पण उलट याची जर जास्त चांगली प्रॅक्टिस केली तर हाच आपल्याला आउट ऑफ मार्क देऊ पण शकतो आणि आपले मार्क घालवू पण शकतो. इंग्लिश पण बायस मोडमध्ये असते की निगेटिव्ह मार्किंग होती किंवा आपल्याला वोकॅबची मिनिंग समजत नाही, त्यामुळं मार्क कमी होऊ शकते. रिझनिंग समजा काही वेळी पझल कोणती आपली अडकली तर तिथं मार्क डाऊन होऊ शकते. करंट अफेअर तर अशी गोष्ट आहे की समजा आपण जेवढं करू ते अजून वाढतच जातं, मग त्याचं पण असं आपण सांगू शकत नाही. तसं क्वांटचं फिक्स सिलेबस आहे, ते कन्सेप्ट आहेत, क्वेश्चनची लेवल कमी जास्त होती, ते प्रॅक्टिसनेच आपलं इम्प्रूव्ह होणार आहे. आणि त्यामुळं क्वांट असा सब्जेक्ट आहे की आपल्याला तो आउट ऑफ मार्क पण देऊ शकतो. कारण बऱ्याच ॲस्पायरंटचं मी पण ऐकलं आहे आणि मी स्वतःच्या अनुभवावरून पण सांगते की मेन्स पण आत्ता जी मी IBPS क्लर्कची मेन्स दिली त्यामध्ये क्वांट मला हार्ड वाटायचं, DI मला मेन्सची हार्ड वाटायची, पण उलट त्यामधलेच जे स्पीड मॅथचे वगैरे जे क्वेश्चन होते ते जमले आणि मला मार्क पण चांगले येतीलच बहुतेक. बघू आता रिझल्टमध्ये काय होतं आहे. पण हे खरं आहे की क्वांट हा आपल्याला चांगले मार्क आणून देण्यात नक्की मदत करणार आहे. त्यामुळं तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस ठेवायची, कन्सिस्टन्सी ठेवायची आणि तुमचे सगळे डाऊट क्लिअर झालेच असतील. पण जरी अजून क्वांट रिलेटेड तुमचे काय डाऊट असतील ते मला नक्की सांगा. रोज कन्सिस्टन्सी ठेवा, प्रॅक्टिस करत राहा. एखाद्या दिवशी तुम्हाला खूपच बोर झालं किंवा नाहीच समजत आहे, सगळं तुम्ही ठेवून दिलं तरी चालेल, थोडासा ब्रेक घ्या आणि पुन्हा एकदा सुरुवात करा. तर मग ही क्वांटची स्ट्रॅटेजी होती, तुम्हाला नक्की कशी वाटली सांगा. आणि बाकी सब्जेक्टची व्हिडिओ पण मी घेऊन येईन. व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या आणि कन्सिस्टन्सी ठेवा. बाय बाय.